आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा वीज गेल्याने आणि ऑक्सिजन अभावी नवजात बालकाचा मृत्यू. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथील महिला आणि बाल रुग्णालयातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील गंभीर त्रुटींमुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे आणि या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील गोवर्धा येथील संजना संदीप कुमरे वय वर्ष 23 यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर 11 मे रोजी गडचिरोलीच्या महिला आणि बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी 2च्या सुमारास त्यांनी एका मुलाला जन्म दिला, मात्र जन्मानंतर काही तासातच बाळाची प्रकृती खालावली. सायंकाळी 7:30च्या सुमारास डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत बाळाला तातडीनं चंद्रपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. बाळाला चंद्रपूरला नेण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची शोधाशोध सुरू केली. 108 आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला असता रुग्णवाहिका पोहोचण्यास किमान 2 तास लागतील असं उत्तर त्यांना मिळालं. जिल्हा मुख्यालय ते रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पालकांना 1.5 तास ताटकळत राहावं लागलं. अखेर रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळाला पुन्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. धक्कादायक बाब म्हणजे बॅकअपसाठी असलेले इन्व्हर्टर यावेळी निकामी ठरले. यामुळे जीवनरक्षक प्रणाली बंद पडली. ऑक्सिजन अभावी बाळाचा मृत्यू झाला असा आरोप वडील संदीप कुमरे यांनी केला आहे. या प्रकरणावर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नासिर हाशमी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. येथे जर उपचार शक्य होते तर आधी चंद्रपूरला रेफर करण्याचा निर्णय काय घेतला आणि रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही, असे सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान महिला आणि बाल रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर प्रशांत पेंढाम यांनी उपचारात हलगर्जी झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र डॉक्टर आणि नातेवाईकांशी अयोग्य पद्धतीने संवाद साधला असेल तर त्याची नक्कीच चौकशी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा जगासमोर आले असून दुर्गम भागातील सामान्य जनतेच्या जीवाशी सुरू असणारा हा खेळ कधी थांबणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.